वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। महादेव गीते आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून ही मारहाण झाल्याची माहिती हाती येते। या संदर्भात दावा देखील करण्यात आलाय। बीड जिल्हा कैद्यांच्या कारागृहामध्ये 2 गटांमध्ये वाद झाला आणि कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाद मिटवण्याची माहिती समोर आली आहे। सुरेश धस यांनी या संदर्भात दावा देखील केलेला आहे। 2 गटांमध्ये मोठी मारामारी नाही असं धस यांनी यावेळी म्हटलंय। नंतर या बाबतीत काही राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत, त्या पाहूया। कदाचित तो असंतोष बाहेर आला असेल, परंतु शेवटी आपल्याकडे कायदा आहे, न्याय व्यवस्था आहे। त्या ठिकाणी योग्य ती न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी या यंत्रणा करत असतात। परंतु मला अजून का कुठे कशातनं मारहाण झाली याची कल्पना नाही, त्याच्यामुळे सविस्तर भाष्य करणं त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही। याच्यावरून आपल्याला हेच सिद्ध होतंय की ह्या ज्या टोळ्या होत्या वेगवेगळ्या आणि त्यांच्यातली टोकाची जी भांडणं होती ती आज स्पष्टपणे बाहेर येताना दिसतायत आणि कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव हा मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यात आहे हे याच्यातनं नक्कीच कळतंय। तर आताच्या घटनेला यांच्यावर सक्तीने कारवाई झाली पाहिजे। यापुढे अशा घटना घडू नये याची काळजी देखील सरकारने घेतली पाहिजे। हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य 2 टोळ्यामध्ये, कारण ह्या 2 टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे। एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे। यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही। या 2 टोळ्यामधला हा वाद झालेला आहे। ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली।